नमस्कार मित्रांनो, माझं नाव दुर्गेश कदम आणि नेटवर्किंगच्या या व्हिडिओ सिरीजमध्ये मी तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण नेटवर्किंग डिव्हाइसेसबद्दल चर्चा करणार आहोत. एखादं नेटवर्क जर आपल्याला बनवायचं झालं, क्रिएट करायचं झालं, तर कुठल्या प्रकारचे नेटवर्किंग डिव्हाइसेस असतात आणि ते कशा प्रकारे काम करतात, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत. नेटवर्क म्हणजे काय आणि नेटवर्कचा इतिहास काय होता ह्याच्याबाबत मी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर माझ्या चॅनलला एकदा व्हिजिट करा आणि तुम्ही तो एकदा व्हिडिओ बघून घ्या. नेटवर्किंग डिव्हाइसला समजण्याच्या आधी मला वाटतं आपल्याला नेटवर्क इंटरफेस कार्डला समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण जरा नेटवर्क इंटरफेस कार्डची माहिती घेऊया. नेटवर्क इंटरफेस कार्ड एखाद्या कॉम्प्युटर आणि नेटवर्कमधला इंटरफेस असतो. आता हे नेमकं काय आहे, तर तुम्हाला ही गोष्ट एक माहीत असेल की आपला जो कॉम्प्युटर आहे हा कॉम्प्युटर 0 आणि 1 म्हणजेच डिजिटल सिग्नल्सवरती काम करतो. पण जे केबल्स असतात त्या केबल मात्र ॲनालॉग सिग्नलवरती काम करतात. आता जर तुम्हाला डिजिटल सिग्नलला ॲनालॉग सिग्नलमध्ये कन्वर्ट करायचे आणि ॲनालॉग सिग्नलला डिजिटल सिग्नलमध्ये कन्वर्ट करायचे, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरमध्ये नेटवर्क इंटरफेस कार्ड म्हणजेच NIC कार्ड असणं आवश्यक आहे. ह्या नेटवर्क इंटरफेस कार्डला NIC कार्डला लॅन कार्ड किंवा इथरनेट कार्ड असंही म्हटलं जातं. ह्या इथरनेट कार्डला एक युनिक ॲड्रेस असतो. जसं आपल्याला आपला एक घरचा पत्ता आहे, तसाच या नेटवर्कच्या कार्डला एक ॲड्रेस असतो आणि हा सुद्धा युनिक असतो. म्हणजे दोन जर नेटवर्क कार्ड असतील तर त्या दोन कार्डला वेगवेगळे नंबर असतील. हा जो ॲड्रेस आहे हा 48 बिटचा ॲड्रेस असतो आणि ह्या ॲड्रेसला मॅक ॲड्रेस असं म्हटलं जातं. ह्याच ॲड्रेसला फिजिकल ॲड्रेस आणि हार्डवेअर ॲड्रेस असंही म्हटलं जातं. हा जो ॲड्रेस आहे हा परमनंट ॲड्रेस असतो. म्हणजे ज्यावेळी नेटवर्क कार्ड मॅन्युफॅक्चर कंपनीकडनं तयार केलं जातं त्याचवेळी या नेटवर्क कार्डला एक ॲड्रेस असाइन केला जातो आणि हा ॲड्रेस परमनंट असतो. आता 48 बिटचा जो ॲड्रेस आहे तो आपल्याला लक्षात ठेवणं किंवा रिप्रेझेंट करणं थोडं कठीण आहे. म्हणून ह्या 48 बिट म्हणजे ह्या बायनरी नंबरला हेक्साडेसिमल नंबरमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि हा हेक्साडेसिमल नंबर 12 अंकी होतो, म्हणजे 12 डिजिटचा होतो. हा साधारणतः असा दिसतो: 0016.D3FC.603F. हा त्याचं एक एक्झाम्पल आहे. हे जे नेटवर्क इंटरफेस कार्ड आहे हे वेगवेगळ्या स्पीडमध्ये आपल्याला अवेलेबल आहे. जसं 10 MBPS जर आपलं इथरनेट कार्ड असेल तर त्याला नॉर्मल इथरनेट कार्ड असं म्हटलं जातं. जसं 100 MBPS इथरनेट कार्ड असेल तर ते फास्ट इथरनेट कार्ड आहे आणि 1000 MBPS जर आपल्याकडे स्पीडचं जर आपल्याकडे कार्ड असेल तर त्याला गिगाबिट इथरनेट कार्ड असं म्हटलं जातं. मित्रांनो, आता आपण बघूया नेटवर्किंग डिव्हाइसेस. आता नेटवर्किंग डिव्हाइसेसमध्ये रिपीटर, हब, स्विच, ब्रिज, वायरलेस ॲक्सेस पॉईंट आणि राउटर सारखे डिव्हाइसेस येतात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की रिपीटर हा डिव्हाइस कशा प्रकारे काम करतो. तर रिपीटर एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. तो काय करतो तर एक सिग्नल रिसीव करतो आणि रिट्रान्समिट करतो. आता ह्याची आपल्याला गरज का पडते तर दोन डिव्हाइसमध्ये समजा आपल्याला दोन डिव्हाइस कनेक्ट करायचे आणि ह्या दोन डिव्हाइसमधलं अंतर खूप आहे आणि जी केबल आपण ज्या केबलने त्याला कनेक्ट करणार आहोत त्या केबलची स्ट्रेंथ म्हणजे त्याची पॉवर तितकी नाही आहे की तो डिस्टन्स कव्हर होईल, म्हणजे सिग्नल एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोचू शकतील. त्यावेळी आपल्याला रिपीटर सारख्या डिव्हाइसची गरज पडते. हा रिपीटर सिग्नल रिसीव्ह करतो, त्याला ॲम्प्लिफाय करतो आणि त्याला ॲम्प्लिफाय झालेला सिग्नल रिट्रान्समिट करतो. आता ह्या गोष्टीमुळे काय होतं की तुमचा जो सिग्नल आहे तो फार दूरपर्यंत ट्रान्समिट होतो. आता तुम्ही टेलिफोनचा रिपीटर बघितला असेल. तो टेलिफोनचा रिपीटर काय करतो तर टेलिफोनच्या लाईनला कनेक्टेड असतो. टेलिफोनच्या लाईनमधनं येणारे सिग्नल जे आहेत त्याला तो रिसीव्ह करतो
ॲम्प्लिफाय करतो आणि रिट्रान्समिट करतो. त्याच प्रकारे तुम्ही ऑप्टिकल रिपीटर सुद्धा बघितले असतील. तर ऑप्टिकल रिपीटर सुद्धा लाईट बीमला रिसीव्ह करतो, त्याला ॲम्प्लिफाय करतो आणि त्याच लाईट बीमला पुढे रिट्रान्समिट करतो. रेडिओ रिपीटर तुम्ही बघितला असाल तर हा रेडिओ फ्रिक्वेन्सीला रिसीव्ह करतो, त्या रेडिओ फ्रिक्वेन्सीला ॲम्प्लिफाय करतो आणि रिट्रान्समिट करतो. त्याचमुळे मित्रांनो आपण रेडिओ चॅनलवरती जे रेडिओचे सिग्नल्स आहेत ते कॅच करू शकतो. ह्या रिपीटरला मी तुम्हाला एका सिम्युलेटरवरती दाखवतो. आता मित्रांनो तुम्ही जे सॉफ्टवेअर बघताय ह्याला सिस्को पॅकेट ट्रेसर असं म्हटलं जातं. हे एक नेटवर्किंग सिम्युलेटर सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरमध्ये ह्या सिम्युलेटरमध्ये आपण नेटवर्किंगचे जितके प्रॅक्टिकल्स आहेत त्याला आपण ह्याच्यामध्ये समजून घेतो. आता तुमच्यासमोर जे नेटवर्क मी डिझाईन केलेलं आहे हे नेटवर्क कशा प्रकारे डिझाईन केलं गेलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये कशा प्रकारे आपण स्टडी करू शकतो हे आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये बघूया. तुम्ही ह्याच्यामध्ये पहिल्या डायग्राममध्ये बघू शकता की इथे एक कॉम्प्युटर कनेक्ट केलेला आहे आणि इथे दुसरा कॉम्प्युटर आहे. ह्या दोन कॉम्प्युटरच्या मधलं जे डिस्टन्स आहे हा आपला PC1 आहे आणि हा आपला PC2 आहे. ह्याचं नाव PC0 आहे आणि ह्याचं नाव PC1 आहे. ह्या दोघांमधला जो डिस्टन्स आहे तो 100 मीटर्स आहे. आता हा डिस्टन्स ज्या केबल्स लागलेल्या आहेत ह्या केबल्स PC1 पासून PC0 पासून PC1 ला जर आपण डायरेक्टली कनेक्ट केल्या तर सिग्नल वीक होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून मध्ये मी जो डिव्हाइस यूज केला आहे त्याला रिपीटर असं म्हटलं जातं. हा रिपीटर तुमच्या घरी असणारा राउटर सारखा दिसतो. ह्याला इथे असे 2 पोर्ट लागलेले आहेत आणि ह्या 2 पोर्टला आपण कॉम्प्युटर अटॅच केलेले आहेत. आणि हे रिपीटर काय काम करतो तर PC0 पासून येणारा जो सिग्नल आहे त्याला रिसीव्ह करून ॲम्प्लिफाय करून तो रिट्रान्समिट करतो. तसंच तो PC1 कडनं येणारा सिग्नल रिसीव्ह करतो आणि ॲम्प्लिफाय करून रिट्रान्समिट करतो. आता आपण बघूया हब बद्दल. आता हबला मल्टीपोर्ट रिपीटर असंही म्हटलं जातं. आताच आपण रिपीटर बद्दलची चर्चा केली होती. तर रिपीटर जसं सिग्नल रिसीव्ह करतो, ॲम्प्लिफाय करतो आणि रिट्रान्समिट करतो त्याच प्रकारे हब सुद्धा सिग्नल रिसीव्ह करतो, ॲम्प्लिफाय करतो आणि रिट्रान्समिट करतो. पण हबला पोर्ट मात्र 2 पेक्षा जास्त असतात म्हणून ह्याला मल्टीपोर्ट रिपीटर असं म्हटलं जातं. इट्स नॉट ॲन इंटेलिजंट डिव्हाइस. म्हणजे हबकडे स्वतःची प्रोसेसिंग पॉवर किंवा मेमरी नसल्यामुळे तो सिग्नल फक्त रिसीव्ह करतो आणि रिट्रान्समिट करतो. हब जो आहे तो बीट्सवरती काम करतो. म्हणजे तो 0 आणि 1 ला समजतो. त्यानंतर जी कम्युनिकेशनची मेथड आहे त्याची ती ब्रॉडकास्ट आहे. म्हणजे येणारे सिग्नल तो रिसीव्ह करतो आणि त्याच्याकडे जेवढे पोर्ट्स आहेत त्याला सगळ्या पोर्टला ते सिग्नल तो ट्रान्समिट करतो म्हणजेच ब्रॉडकास्ट करतो. जी बँडविड्थ यूज केली जाते हबमध्ये ती शेअर केली गेलेली आहे. म्हणजे जर 4 पोर्ट असतील तर 4 पोर्टला समान हिश्श्यामध्ये बँडविड्थ शेअर केली जाते. आणि हब जो आहे तो हाफ डुप्लेक्समध्ये काम करतो. कम्युनिकेशनच्या मित्रांनो काही मेथड्स आहेत. सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स आणि फुल डुप्लेक्स. ह्या मोड आपण एका नव्या कोऱ्या व्हिडिओद्वारे आपण समजून घेऊया. आता मित्रांनो आपण बघूया की टाइप्स ऑफ हब म्हणजे कुठल्या प्रकारचे हब अवेलेबल्स आहेत. तर आहे ॲक्टिव्ह हब, दुसरा आहे पॅसिव्ह हब आणि तिसरा आहे इंटेलिजंट हब. जो ॲक्टिव्ह हब आहे त्याला पॉवर सप्लाय अटॅच असतो. म्हणजे त्याला पॉवर सप्लायची गरज पडते. ॲक्टिव्ह हब जो आहे तो ॲक्टिव्ह हब सिग्नल रिसीव्ह करतो आणि ॲम्प्लिफाय करतो आणि त्याला रिट्रान्समिट करतो. पॅसिव्ह हब आहे तो पॅसिव्ह हब पॉवर सप्लायचा यूज करत नाही. त्यामुळे तो कुठलेच सिग्नलला रिजनरेट करत नाही, त्याला ॲम्प्लिफिकेशन करत नाही. तो फक्त जे सिग्नल त्याला रिसीव्ह होतात त्याला तो त्याच्या पोर्टला शेअर करतो. त्यानंतर एक प्रकार येतो इंटेलिजंट हब म्हणून. ह्याला आपण स्मार्ट हब सुद्धा म्हटलं जातं. हा जो हब आहे हा प्रकारचे जे हब आहेत ते बेसिकली ॲक्टिव्ह हब सारखेच वर्क होतात. पण ह्याच्यामध्ये फक्त एवढा फरक आहे की ह्याच्यामध्ये एक मायक्रोप्रोसेसरची एक चिप लागलेली असते आणि ही चिपमध्ये एक कॅपॅबिलिटी आहे की डायग्नोज करायची. जर नेटवर्कमध्ये काही प्रॉब्लेम आला तर आपण त्या चिपचा यूज करून
आपण नेटवर्क मधला जो प्रॉब्लेम आहे त्याची ट्रबल शूटिंग आपण करू शकतो. आता मित्रांनो मी तुम्हाला सिम्युलेटरवरती हब दाखवतो. आता तुम्ही बघाल ह्या डायग्राममध्ये माझ्याकडे इथे PC2 नावाचा एक कॉम्प्युटर आहे, इथे PC3 नावाचा एक कॉम्प्युटर आहे, PC4 नावाचा कॉम्प्युटर आहे आणि PC5 नावाचा कॉम्प्युटर आहे. हे जे 4 कॉम्प्युटर आहेत ते कॉम्प्युटर मी एका डिव्हाइसनं कनेक्ट केलेलं आहे आणि ह्या डिव्हाइसला हब असं म्हटलं जातं. हा डिव्हाइस साधारणतः अशा प्रकारे दिसतो आणि ह्याच्यामध्ये पोर्ट्स आहेत, म्हणूनच ह्याला मल्टीपोर्ट रिपीटर सुद्धा असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल ह्याच्यामध्ये 2 पेक्षा जास्त पोर्ट्स आहेत आणि मी अजून काही पोर्ट्स ह्याला असाइनही करू शकतो. तुम्हाला 4 पोर्टचा, 6 पोर्टचा, 8 पोर्टचा, 16 पोर्टचा हब मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला समजा 16 कॉम्प्युटर कनेक्ट करायचे असेल तर तुम्हाला 16 पोर्ट असणारा हबची आवश्यकता भासेल. आता PC4 ला एखादा मेसेज जर पाठवायचा झाला तर PC2 हा मेसेज सगळ्यात पहिल्यांदा हबला पाठवेल आणि हब हा सिग्नल रिसीव करेल. हा मेसेज जो आहे तो हबला पाठवला जाईल आणि हब हा मेसेज रिसीव करेल आणि सगळ्या त्याच्या अटॅच झालेल्या जेवढ्या केबल्स आहेत त्या केबलवरती तो रिट्रान्समिट करेल. अशा प्रकारे हब वर्क होतो. मित्रांनो, स्विच हा डिव्हाइस आहे, हा एक इंटेलिजंट डिव्हाइस आहे. म्हणजे आपण बघितलं की रिपीटर होता, त्यानंतर हब बघितला, हे दोन्ही पण जे डिव्हाइस होते ते इंटेलिजंट नव्हते. पण स्विच जो डिव्हाइस आहे तो एक इंटेलिजंट डिव्हाइस आहे. म्हणजे ह्याच्याकडे स्वतःची प्रोसेसिंग पॉवर आहे, तशीच त्याच्याकडे मेमरी सुद्धा आहे. म्हणजे त्याच्या मेमरीमध्ये तो डेटा स्टोअर करू शकतो आणि त्या डेटावरती प्रोसेस करू शकतो. आता हा जो स्विच आहे हा एक मॅक ॲड्रेसचं टेबल जे आहे ते मेंटेन करतो. म्हणजेच त्या टेबलवरती तो प्रोसेस पण करतो, त्या टेबलला मेंटेन करतो आणि त्या टेबलला आपल्या मेमरीमध्ये स्टोअर करतो. आता स्विचमध्ये जेवढे पोर्ट लागलेले असतात ते एका फिक्स्ड बँडविड्थवरती काम करतात. म्हणजे आपण हबमध्ये बघितलं की जी बँडविड्थ आहे ती शेअर होते, पण स्विचमध्ये जी बँडविड्थ असते प्रत्येक पोर्टला दिलेली ती फिक्स असते. स्विच जो आहे तो फ्लोटिंग आणि युनिकास्टचं यूज करतो कम्युनिकेशन करण्यासाठी. आपण हब बघितला तर हब आपला जो होता तो एक हाफ डुप्लेक्समध्ये काम करणारा डिव्हाइस होता, पण स्विच जो आहे तो फुल डुप्लेक्समध्ये काम करतो. आता हबचं फंक्शन काय आहे तर मॅक ॲड्रेसला लर्न करणं. म्हणजे आपण मॅक ॲड्रेस बघितला होता की इथरनेट कार्डला एक 48 बिट म्हणजे 48 बिटचा ॲड्रेस असतो, ज्याला आपण 12 हेक्साडेसिमल नंबरमध्ये कन्वर्ट केला होता. तर हा जो ॲड्रेस आहे ह्या ॲड्रेसला लर्न करणं, समजणं हे स्विचचं काम आहे. आणि आलेला जो ज्याच्याकडे जे फ्रेम्स येतात त्या फ्रेमला म्हणजे जे सिग्नल्स त्याच्याकडे येतात त्या सिग्नल्सला म्हणजे सोर्सकडनं आलेला जो सिग्नल्स आहे त्याला डेस्टिनेशनला व्यवस्थितरित्या फॉरवर्ड करणं हे स्विचचं काम आहे. फॉरवर्डिंग करायचं सुद्धा स्विचचं काम आहे. आता स्विचचे कुठले कुठले प्रकार आहेत तर स्विचमध्ये 2 प्रकार पडतात. एक येतं मॉड्युलर स्विच आणि एक आहे फिक्स कॉन्फिगरेशन स्विचेस. आता मॉड्युलर स्विच काय आहे तर मॉड्युलर स्विचमध्ये आपण एक्स्ट्रा मॉड्यूल ॲड करू शकतो. म्हणजे आपण जेव्हा स्विच कंपनीकडनं परचेस करतो आणि त्या स्विचमध्ये समजा वायरलेस कार्ड नाही आहे आणि मला त्याच्यामध्ये वायरलेसचं जे कार्ड आहे ते नंतर मला त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. फिक्स कॉन्फिगरेशन स्विचेसमध्ये आपण मात्र असं कुठलंच मॉड्यूल ॲड करू शकत नाही. त्याच्यामध्ये जे काही मॉड्यूल असतात ते फिक्स असतात आणि मॉड्युलर स्विचेसमध्ये मात्र जे काही मॉड्यूल्स असतात ते आपण ॲड करू शकतो काही वेळानंतर. त्यामुळे काय होतं की आपल्याला फ्लेक्झिबिलिटी वाढते. आपल्या नेटवर्कमध्ये जसे काही चेंजेस होतात त्यानुसार आपण वेगवेगळे मॉड्यूल त्यामध्ये ॲड करू शकतो. आता फिक्स्ड कॉन्फिगरेशन स्विचेसमध्ये सुद्धा काही वेगवेगळे प्रकार पडतात. त्यामध्ये एक आहे अनमॅनेजेबल स्विचेस, नंतर आहे स्मार्ट स्विचेस आणि नंतर आहे मॅनेज्ड L2 आणि L3 स्विचेस.
आता मित्रांनो, अनमॅनेजेबल स्विचेस जे आहेत ते प्लग अँड प्ले सारखे वर्क होतात. म्हणजे तुम्ही जस्ट त्याच्यामध्ये केबल प्लग करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलंच कॉन्फिगरेशन करायची कुठलीच गरज भासत नाही. हे एक बेसिक कनेक्टिव्हिटी करण्यासाठी असतात आणि साधारणतः तुम्ही लॅबोरेटरीजमध्ये, कॉन्फरन्स रूममध्ये जे स्विचेस बघता, हे स्विचेस असतात ते अनमॅनेजेबल स्विचेस असतात. त्यानंतर एक स्विच येतो, कॅटेगरी येते स्विचची, त्याला बोलतात स्मार्ट स्विचेस. म्हणजे आपल्याला थोडं अनमॅनेजेबल स्विचेसच्या वरचा एक स्विच हवा आहे, जो थोडाफार मॅनेज करता येईल, त्याच्यामध्ये थोडीफार सिक्युरिटी देता येईल. असे जे स्विचेस आहेत त्याला आपण स्मार्ट स्विचेस बोलतो. एक लायटर व्हर्जन आहे. हे स्विचेसची कॉस्ट कमी असल्या कारणानं आपण छोट्या नेटवर्कमध्ये सुद्धा ह्याचा यूज करू शकतो. त्यानंतर मात्र जे स्विचेस आपण यूज करतो ते स्विचेस आहेत फुल्ली मॅनेज L2 आणि L3 चे स्विचेस. म्हणजे OSI लेअरचे जो लेअरचा 7 मॉडेल आहे. जर तुम्हाला OSI लेअर मॉडेल माहीत नसेल तर मी त्याच्यावरती लवकरच एक व्हिडिओ बनवणार आहे. पण हा लेअर 2 आणि लेअर 3 वरती वर्क करणारे हे स्विचेस आहेत आणि हे कॉस्टली स्विचेस असतात, म्हणजे थोडे महाग असतात. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तर ह्याच्यामध्ये आपण हाय सिक्युरिटी, एक स्विचला आपण जे मॅनेजमेंट करतो, आपण स्विचची जी मॅनेजमेंट असते, त्याचं जे कॉन्फिगरेशन आहे ते एका हायर एंडला, म्हणजे जशी जी पॉलिसी असेल नेटवर्कची त्याप्रमाणे आपण त्याला मॅनेज करू शकतो. आपल्या येणाऱ्या काही जे व्हिडिओज आहेत, आपण जे काही शिकायला स्टार्ट करणार आहेत, त्याच्यामध्ये जे काही आपण स्विचेस बघणार आहेत ते हेच स्विचेस बघणार आहे, L2 आणि L3 वरती काम करणारे. त्यामुळे ह्याबद्दलची जी काही एक माहिती आहे ती आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये एक्स्ट्रा माहिती आपण ह्याच्याबद्दल बघणार आहे. आपला जो फोकस आहे पूर्ण आपल्या ज्या व्हिडिओजचा, तो आपला हा मॅनेजेबल स्विच जे आहेत त्याच्यावरचाच आहे. मी तुम्हाला त्याचं एक उदाहरण दाखवतो आपल्या पॅकेट ट्रेसरवरती. आता तुम्ही जर तुमच्या ह्या डायग्राममध्ये बघू शकता की इथे मध्ये एक स्विच लागलेला आहे. हा जो स्विच आहे हा 2960 हा एक 24 पोर्टचा एक स्विच आहे आणि ह्या स्विचमध्ये इथे मी जेव्हा झूम करून दाखवतो, इथे एक 24 पोर्ट लागलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये अजून कुठलाही मॉड्यूल आपण एक्स्ट्रा ॲड नाही करू शकत. म्हणजेच हा जो स्विच आहे तो एक फिक्स कॉन्फिगरेशनचा स्विच आहे. ह्याच्यामध्ये जे इतके पोर्ट लागले आहेत हे 24 पोर्ट्स आहेत आणि ह्याच्यामध्ये 2 जे पोर्ट आहेत ते गिगाबिट इथरनेटचे हे पोर्ट्स आहेत, 2 एक्स्ट्रा लागलेले. बाकीचे जे पोर्ट्स आहेत ते फास्ट इथरनेट चे पोर्ट्स आहेत. आणि ह्या 24 पोर्टपैकी मी आता सध्या 6 कॉम्प्युटर मी ह्याला अटॅच केलेले आहेत. तिथेच बघाल तुम्ही तर ह्या स्विचला 6 कॉम्प्युटर कनेक्ट झालेले आहेत. तर हा PC6 आहे. ह्या PC6ला जर PC9ला एखादा मेसेज पाठवायचा झाला स्विचमध्ये, तर हा PC6 हा मेसेज सगळ्यात पहिल्यांदा तर स्विचला पाठवेल. ह्या स्विचला सध्या हे जितके PC लागलेले आहेत, या PCचे जे मॅक ॲड्रेस आहेत त्या ह्या स्विचनं लर्न केलेले आहेत, म्हणजे समजून घेतलेले आहेत की त्याच्या लागणाऱ्या ह्या 6 पोर्टला कुठले मॅक ॲड्रेस लागले आहेत. त्यामुळे त्याच्याकडे एक टेबल बनलेला आहे. ह्या टेबलला बोललं जातं मॅक टेबल. ह्या मॅक टेबलमध्ये ह्यांच्या जे फिजिकल ॲड्रेस आहेत ह्याची एंट्री झालेली आहे. हे जे 6 कॉम्प्युटर आहेत 1 2 पासून 6 पर्यंत, ह्या 6ही कॉम्प्युटरची एंट्री ह्या टेबलमध्ये झालेली आहे. म्हणजे जेव्हा PC6नं जेव्हा मेसेज पाठवला स्विचला तेव्हा रिसीव्ह केला, त्यानंतर हा स्विचनं त्याच्या मॅक टेबलमध्ये बघितलं की डेस्टिनेशन जो ॲड्रेस आहे तो माझ्या कुठल्या पोर्टला लागलेला आहे. आणि मग त्याला कळलं की माझ्या एका पोर्टला PC9 अटॅच झालेला आहे. मग जो स्विच आहे तो त्याच पोर्टला ते जो मेसेज आहे तो फॉरवर्ड करेल. अशा प्रकारे जे स्विच काम करतो, म्हणजे स्विच मेसेज रिसीव्ह केल्यानंतर आपल्या टेबलमध्ये प्रोसेसिंग करून डेस्टिनेशनला डेटा जे पॅकेट आहे, सिग्नल आहे ते पाठवतो. म्हणजेच युनिकास्ट जी कम्युनिकेशनची मेथड आहे ती यूज करतो. आपण मागचं जो डिव्हाइस बघितला हब, हा हब जो आहे जेव्हा PC2ला समजा PC2ला PC5ला मेसेज पाठवायचा आहे, जेव्हा मेसेज हबकडे जातो तर हबकडे कुठलाच अशी प्रोसेसिंग पॉवर किंवा मेमरी नाही आहे.
त्यामुळे हब काय करतो की त्याच्याकडे जेवढे पोर्ट लागलेले आहेत त्या सगळ्या पोर्टला तो मेसेज काय करतो, ट्रान्समिट करतो, म्हणजे ब्रॉडकास्ट करतो. ब्रिज एक सॉफ्टवेअर बेस्ड सोल्युशन आहे. जर आपल्याला दोन वेगवेगळ्या टोपोलॉजीज एकमेकांबरोबर कनेक्ट करायचे असतात, आता ह्या वेगवेगळ्या काही टोपोलॉजीज आहेत, जे काही बिगिनर्स आहेत, नेटवर्किंग जे नवीन शिकणारे आहेत, त्यांना हे थोडंसं आजचा व्हिडिओ जो आहे इथले काही काही शब्द आहेत ते थोडे जड जातील, पण तुम्ही जसे जसे व्हिडिओ बघत जाल, जसे जसे माहिती करत जाल तसं तुम्हाला कळत जाईल. तर दोन डिफरंट टोपोलॉजीज जर आपल्याला कनेक्ट करायचे असतील, मी एक्झाम्पलसाठी देतो की माझ्याकडे दोन टोपोलॉजी आहेत, बस टोपोलॉजी आणि एक टोपोलॉजीचं नाव आहे रिंग टोपोलॉजी. ह्या टोपोलॉजीला जर मला एकमेकांबरोबर कनेक्ट करायचं झालं तर जो मी डिव्हाइस यूज करेल त्याचं नाव असेल ब्रिज. हा ब्रिज नावाचा डिव्हाइस मी यूज करेल. आता हा सॉफ्टवेअर बेस आहे आणि ह्या ब्रिजला जे पोर्ट्स असतात ते कमी असतात. आता तुम्ही ह्या पोर्टमध्ये सुद्धा थोडंफार कन्फ्यूज व्हाल. तर पोर्ट आपला नेटवर्कमध्ये एंट्री आणि एक्झिट पॉईंट असतो. म्हणजे एखाद्या कॉम्प्युटरला समजा इथरनेट कार्ड लागला तर त्याला एक इथरनेट पोर्ट असतो. त्या कॉम्प्युटरमधले जे सिग्नल्स आहेत ते त्या पोर्टने बाहेर जातात, म्हणजे एक्झिट होतात. आणि जर सिग्नल त्या कॉम्प्युटरमध्ये येणार असेल तर त्याच पोर्टमधनं, म्हणजे त्याच गेटमधनं आतमध्ये जातात, तर त्याला आपण पोर्ट बोलतो. आणि मित्रांनो, हा जो टोपोलॉजी आहे, या टोपोलॉजीबद्दलचा जो काही म्हणजे वेगवेगळ्या डिफरंट टोपोलॉजी आहेत, जशी पोस्ट टोपोलॉजी आहे, रिंग टोपोलॉजी आहे, मेश टोपोलॉजी आहे, स्टार टोपोलॉजी आहे, याच्याबद्दलचा एक सेपरेट व्हिडिओ मी लवकरच माझ्या ज्या चॅनल आहे त्याच्यावरती पोस्ट करणार आहे. त्यानंतर मित्रांनो आपण बघूया की वायरलेस ॲक्सेस पॉईंट काय असतो. तर कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये एक वायरलेस डिव्हाइस असतो. तुम्हाला शक्यतो ह्याच्याबद्दल जास्त माहिती असेल की हा जो वायरलेस पॉईंट आहे हा आपल्याला एक वायरलेस कनेक्टिव्हिटी देतो. म्हणजे आपले जे काही डिव्हाइस आहेत, म्हणजे मोबाईल आहे किंवा लॅपटॉप आहे, तुम्ही एका वायर फ्रिक्वेन्सी म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सीने तुम्ही त्या डिव्हाइसला कनेक्ट होता आणि तो डिव्हाइस एका वायर थ्रू इंटरनेटशी कनेक्टेड असतो. हा वायरला जसं आपण ॲक्सेस पॉईंट डिफाईन करतो, ह्याला आपण ॲक्सेस पॉईंट असं बोलतो. म्हणजे एक डिव्हाइस आहे, हा डिव्हाइस जो आहे तो एका रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्समिट करतोय आणि एका केबलद्वारे तो एका इंटरनेटला कनेक्ट झालेला आहे. आणि इकडनं जे येणारे सिग्नल्स आहेत तो रिसीव्ह करतो आणि तुम्हाला रेडिओ फ्रिक्वेन्सीनी ट्रान्समिट करतो. आणि तुमच्याकडे जे काही वायरलेस डिव्हाइस आहेत, फॉर एक्झाम्पल मोबाईल आहे किंवा तुमचा लॅपटॉप आहे, हे डिव्हाइस हे सिग्नल रिसीव्ह करतात आणि इंटरनेटशी किंवा एका नेटवर्कशी ते कम्युनिकेट होतात. त्यानंतरचा जो आपला एक डिव्हाइस आहे आणि फार इम्पॉर्टंट डिव्हाइस आहे आपल्या आजच्या ह्या स्टडीमधला, आपल्या आजच्या या व्हिडिओमधला, त्याचं नाव आहे राउटर. आणि ह्याच्याबद्दल मी आज तुम्हाला जास्त माहिती देणार नाही कारण आजचा व्हिडिओ खूप लांबलचक होत चालला आहे. तर फक्त मी तुम्हाला थोडं ह्याच्याबद्दल सांगतो की जो राउटर आहे हा वॅन टेक्नॉलॉजीवरती, जसं आपण स्विच बघितलं तर स्विच जो होता तो लॅनवरती काम करतो. स्विच जो आहे तो लॅन टेक्नॉलॉजीवरती वर्क करतो. हा लेअर 2चा डिव्हाइस आहे, लेअर 2 वरती काम करतो. आणि जो राउटर आहे हा वॅन टेक्नॉलॉजीवरती वर्क होतो आणि लेअर 3 वरती काम करतो. मित्रांनो, आता हे लेअर 2 काय आहे, लेअर 3 काय आहे, लॅन टेक्नॉलॉजी काय आहे आणि वॅन टेक्नॉलॉजी काय आहे, हे तुम्हाला येणाऱ्या काही व्हिडिओमधनं समजून जाईल. आता तुर्तास आपण तो पण बघूया की राउटर नेमकं काय आहे. तर राउटर हा एक इंटेलिजंट डिव्हाइस आहे. जसं स्विच आपला एक इंटेलिजंट डिव्हाइस होता, तशाच प्रकारे राउटर सुद्धा एक इंटेलिजंट डिव्हाइस आहे. म्हणजेच राउटरमध्ये सुद्धा त्याची प्रोसेसिंग पॉवर आहे, त्याच्याकडे एक मेमरी आहे. आणि ह्या मेमरीचा आणि ह्या प्रोसेसिंग पॉवरचा यूज करून राउटर एक टेबल क्रिएट करतो, ज्या प्रकारे स्विच एक टेबल क्रिएट करायचा. मात्र ह्या टेबलला IP टेबल असं म्हटलं जातं आणि ह्याच्यामध्ये लॉजिकल ॲड्रेस असतात. स्विचमध्ये आपण बघितलं होतं की ह्याच्यामध्ये जे ॲड्रेसेस तो रजिस्टर करायचा किंवा एंट्री करायचा ते फिजिकल होते.
ह्याच्यामध्ये जे ॲड्रेस होते ते लॉजिकल ॲड्रेस आहेत आणि स्विचसुद्धा फिक्स बँडविड्थवरती काम करत होता आणि राउटरसुद्धा फिक्स बँडविड्थवरती काम करत होता. मित्रांनो, आपल्या ह्या पूर्ण सिरीजमध्ये आपण सगळ्यात जास्त जी स्टडी करणार आहोत किंवा शिकणार आहोत ती स्विच आणि राउटरवरतीच करणार आहोत. त्यामुळे स्विच आणि राउटरला आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये अजून काही ह्याच्याबद्दलच्या ज्या काही कॉन्फिगरेशनच्या बाबतीमध्ये काही व्हिडिओज आहेत ते लवकरच माझ्या ह्या चॅनलला अपलोड होणार आहेत. तर मी तुम्हाला सिम्युलेटरवरती राउटर साधारणतः कशा प्रकारे दिसतो आणि कसं काम करतो ते तुम्हाला एकदा दाखवतो. आता तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता की ह्याच्यामध्ये 2 नेटवर्क आहेत. हे 2 सर्कल मी काढलेले आहेत. हे जे वरचं सर्कल आहे हे मुंबईचं आहे, हे मुंबईचं सर्कल आहे आणि हे खालचं जे सर्कल आहे हे गोव्याचं सर्कल आहे. म्हणजे हे जे नेटवर्क बनलेलं आहे हे गोवा स्टेटमध्ये आहे आणि हे मुंबईच्या शहरामधलं नेटवर्क आहे. हे 2 स्विचेस लागलेले आहेत. हे वरचे 6 PC जे आहेत हे केबलद्वारे ह्या स्विचला कनेक्टेड झालेले आहेत आणि गोव्याचे जे कॉम्प्युटर आहेत 6 कॉम्प्युटर हे गोव्याच्या स्विचला कनेक्टेड झालेले आहेत. आता जर मला हे गोव्याचं नेटवर्क जर मुंबईच्या नेटवर्कला कनेक्ट करायचं झालं तर मला मात्र ह्या डिव्हाइसची गरज भासेल. गरज भासेल. हे 2 राउटर मुंबईच्या एंडला एक मुंबईचा राउटर आहे आणि गोवा एंडला गोव्याचा राउटर आहे. हे मुंबईचा राउटर आणि गोव्याचा राउटर कनेक्ट करण्यासाठी मला मध्ये एक केबल जी कनेक्ट करायला लागेल. जी टेक्नॉलॉजी मी यूज करेल ती टेक्नॉलॉजीचं नाव आहे WAN. आणि ह्या स्विचेसद्वारे हे जे कॉम्प्युटर कनेक्ट झालेले आहेत ही जी टेक्नॉलॉजी आहे ती LAN टेक्नॉलॉजी आहे. आता हा जो राउटर आहे हा राउटर एक राउटिंग टेबल क्रिएट करतो आणि ह्या राउटिंग टेबलद्वारे तो ह्या कॉम्प्युटरकडनं आलेले जे सिग्नल आहेत जर गोव्याच्या एखाद्या कॉम्प्युटरला जर मुंबईच्या कॉम्प्युटरला एखादा मेसेज पाठवायचा आहे तर हा आपण समजूया की आपल्याला एक मेसेज जो आहे हा PC10 जो लागलेला आहे हा PC10 एक PC9ला मेसेज पाठवतोय. तर मी जरा इरेज करतो हे सगळे. आता हा जो PC10 आहे हा PC9ला एखादा मेसेज जर पाठवतोय तर तो सगळ्यात पहिल्यांदा मेसेज स्विचला जाईल आणि स्विच तो मेसेज रीड केल्यानंतर त्याला कळेल की अरे हा मेसेज तर माझ्या नेटवर्कचा नाही आहे. तर मग तो जो मेसेज आहे तो राउटरला पाठवेल. राउटर तो मेसेज रीड करेल आणि त्याला कळेल की हा जो मेसेज आहे तो मुंबईच्या नेटवर्कचा आहे म्हणून तो मुंबईच्या नेटवर्कच्या राउटरला फॉरवर्ड करेल. मुंबईचा जो राउटर आहे तो हा मेसेज रिसीव्ह करेल आणि त्याला कळेल की हा माझ्या अंडर लागलेल्या एका स्विचला तो सेंड करेल. त्यानंतर तो मेसेज जो स्विच आहे तो जेव्हा डेटा रिसीव्ह झाल्यानंतर तो पर्टिक्युलर त्या PC9ला मेसेज पाठवेल. अशा प्रकारे आपलं जे नेटवर्क आहे ते चालतं. पण आपल्याला ह्या जे LAN आहे आणि इथे जे LAN कनेक्टेड आहे आणि ह्यामध्ये जे नेटवर्क जे कनेक्ट झालेलं आहे WANचं ह्याला कॉन्फिगर कसं करतात हे आपल्याला येणाऱ्या जे काही व्हिडिओ मी अपलोड करणार आहेत नंतर त्याच्यामधून आपल्याला शिकायचं आहे. मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. आज मी तुम्हाला जे समजावलं रिपीटर असेल, हब असेल, स्विच असेल, राउटर असेल ह्याची माहिती तुम्हाला समजली असेल. तुम्हाला ही माहिती समजली असेल किंवा ही माहिती सांगण्याची पद्धत समजली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला विचारू शकता. तुम्हाला असेच काही व्हिडिओज बघायचे असतील आणि नेटवर्किंगला अजून शिकायचं असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे आणि नेटवर्क शिकणारे कोणी मित्र असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर केला तरी चालेल. मित्रांनो, परत भेटूया नेटवर्किंगच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.